संपूर्ण देशात बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण गाजले. त्याचे कारण होते लोकांचा उत्स्फूर्त उठाव. परंतु यातील शाळेचे पदाधिकारी अद्याप फरार आहेत. त्यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्याचवेळी राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने पूर्व प्राथमिक विभागाशी ज्यांचा काहीच संबंध नाही त्या ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांना निलंबित केले. कारण सांगितले गेले की त्यांनी लैंगिक अत्याचार प्रकरण वेळीच सरकारला कळवले नाही. त्यांचा राजकीय बळी घेतला असल्याची चर्चा सर्वत्र आहे. याच न्यायाने अंबरनाथ गट शिक्षणाधिकारी राजकुमार जतकर यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असताना या वादग्रस्त व भ्रष्ट अधिकाऱ्याला मात्र बक्षिसं दिली गेली. या प्रकरणी हायकोर्टाने बाळासाहेब रक्षे यांना दिलासा देताना मॅटला आदेश दिले आहेत की त्यांनी 2 आठवड्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या निलंबनावर निर्णय घ्यावा. हा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य सरकारने रक्षे यांचे पदे रिक्त ठेवावे. एकूणच बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात सरकार वेगळेच हिशोबचुकते करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती त्या अंबरनाथ गट शिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांच्याशी लाडका अधिकारी योजना राबवून या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या हातात ज्या शाळेत घटना घडली त्या शाळेची सूत्रे देण्यात आली आणि त्यांना प्रशासक नियुक्त केले गेले. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रशासक राजकुमार जतकर यांनी लैंगिक अत्याचाराची घटना घडण्या अगोदर 2 दिवस आधी वादग्रस्त शाळेला एक पत्र लिहिले होते की तुम्ही शाळेचे CCTV बसवून घ्या. जणू काही अशी काही घटना घडणार आहे याबद्दल या जतकर यांना पूर्वकल्पना असावी. परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्या वादग्रस्त शाळेची प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनीच मागील तारखेने हे पत्र शाळेच्या दफ्तरात घुसविले असले पाहिजे. कारण जर त्या ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांच्यावर ज्या कारणाने निलंबनाची कारवाई झाली त्याच धर्तीवर राजकुमार जतकर यांच्यावर तर आधी कारवाई केली गेली पाहिजे होती. पण असा प्रश्न निर्माण झाला तर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी राजकुमार जतकर यांनी मागील तारखेचे पत्र त्या वादग्रस्त शाळेला दिले होते असे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. गट शिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांच्या अंबरनाथ तालुक्यातील शाळेच्या अनियमिततेकडे दुर्लक्ष करून सुरू असलेल्या पैसे वसुलीच्या सुरस कथा कुप्रसिद्ध आहेत. सध्या या प्रकरणातील वादग्रस्त शाळेच्या पालकांवर कसा दबाव आणला जात आहे याबद्दल सुद्धा पालक तक्रार करत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.